श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण हवामान बदल याविषयी वातावरण फाउंडेशनचे संचालक भगवान केसभट यांनी फोनवरून दिलेली माहिती ऐकूया. नमस्कार. आपण बोलणार आहोत आपल्या रत्नागिरीबद्दल, आपल्या मातीबद्दल, पाण्याबद्दल, समुद्राबद्दल आणि बदलत चाललेल्या हवामानाबद्दल. कोकणात आपण म्हणतो ना, निसर्ग रुसला तर सगळंच रुसतं. आज तो रुसतोय का, की आपल्याला सावध करतोय, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. रत्नागिरी म्हणजे काय? सह्याद्रीच्या कुशीत वसलेला जिल्हा, समुद्राच्या मिठीत वाढलेली माणसं आणि आपली पावसावर अवलंबून असलेली शेती. इथे आपल्याकडं भरपूर पाऊस पडतोय, पण तो वेळेवर येत नाही. कधी मुसळधार, कधी गायब. हवामान बदल म्हणजे मोठा शब्द नाही, तो आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनुभवतोय. उन्हाळा जास्त कडक, पाऊस अचानक, वादळ वारे वारंवार येत आहेत. एका दिवसात एवढा पाऊस पडतो रे, म्हणजे काहीतरी बदललंय. एकाच रात्रीत गाव पाण्याखाली, रस्ते गेले, शेती गेली, घरं गेली, हे आपण पाहिलं. डोंगर उतारावरची गावं, कधी डोंगर सरकतो, कधी आयुष्य. दरवर्षी समुद्र थोडा थोडा आत येतोय, म्हणून मच्छीमार म्हणतात समुद्र आता ओळखीचा राहिला नाही. आपला कापूस आंबा, त्याचा मोहर, त्याचा सुगंध, यासाठी नक्कीच आपण प्रभावित होतो. परंतु आता हा फुलोरा टिकत नाही, उत्पन्न अनिश्चित झालंय आणि हे संकट पुन्हा एकाच नाही, हे संपूर्ण रत्नागिरीचं आहे. आपण कुठे कमी पडलोय का? आपण जंगल तोडलं, पाणी अडवलं नाही, खारफुटीकडे दुर्लक्ष केलं. आपण कोकणात म्हणतो ना, झाड कापलं की सावली जाते. आज सावली नाही म्हणून ताप आहे. निसर्गावर आधारित आपण काही उपाय करू शकतो का? आणि हे उपाय रत्नागिरीसाठी एखाद्या रत्नासारखे होऊ शकतात का? हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. खारफुटी वाढवूया, जंगला जपूया, डोंगर उतार हिरवे ठेवूया, पावसाचं पाणी अडवूया, गावागावात जलसंधारण करूया, हवामानानुसार शेती करूया, स्थानिक बियाणे, सौर ऊर्जा, कमी विजेचा वापर यावर आपण लक्ष केंद्रित करूया. या सर्वांमध्ये ग्रामपंचायत आणि आपण सर्व लोकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. गावाचा विकास आराखडा, त्यात हवामानाचा विचार, युवक, महिला सगळ्यांचा सहभाग. पाणी वाचवा, प्लास्टिक टाळा, झाडं जपा, स्थानिक बाजारपेठे म्हणून खरेदी करा. लहान पावलं पण मोठा बदल, म्हणजे स्मॉल स्टेप बिग चेंज. मालवणीत एक म्हण आहे, माती वाचली तर माणूस वाचला. रत्नागिरीची माती वाचणं म्हणजे आपलं भविष्य वाचवणं. शहरी जीवनावर होणारे जे परिणाम आहे, हवामान बदलामुळे शहरी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर हेच परिणाम होतोय. आपण सुरुवातीच्या भागामध्ये बोललो की वीज बिलं वाढतायत, कारण उष्णता वाढली. एसी, पंखे अधिक चालवा लागतात आपल्याला. पाण्याचं टँकर अनेक शहरांमध्ये हे सामान्य असं रुटीन झालेलं आहे. आणि आपल्या सर्वांच्या घरामध्ये होणारा जो काही रोज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कचऱ्याचं जे वर्गीकरण आहे, म्हणजे प्लास्टिक, कागद, काच, पत्रा आणि अशा आपल्या घरामध्ये येणारे पुठ्ठे किंवा थर्मास, या सगळ्या गोष्टींचं वर्गीकरण एका बाजूला करणं, दुसऱ्या बाजूला ओला कचरा आहे त्यापासून कंपोस्ट तयार करणं, हे सगळं आपण करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो. निसर्ग आपल्याशी भांडत नाही, तो फक्त इशारा देतोय. आज तो इशारा ऐकूया, आज कृती करूया, रत्नागिरीसाठी, आपल्या लेकरांसाठी, आपल्या कोकणासाठी. हवामान बदल याविषयी वातावरण फाउंडेशनचे संचालक भगवान केसभट यांनी फोनवरून दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.